नमस्कार. अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वडापाव कसा बनवायचा ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण वडापावच्या कोटिंगसाठी लागणारं बेसन पीठ भिजवून घेऊया. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची. मी इथे सोडा वापरलेला नाही. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अर्धा टीस्पून सोडा घालू शकता. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं. बेसन पीठ भिजवताना बेसनाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. इथे आपलं बेसन पीठ भिजवून झालं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात. बेसन पीठ भिजवताना खूप पातळ किंवा खूप घट्टसर असं नाही ठेवायचं. बेसन पिठाची कन्सिस्टन्सी मीडियम असली पाहिजे. इथे आपलं बेसन पीठ भिजवून झालं आहे. बेसन पिठाची कन्सिस्टन्सी याप्रमाणे असली पाहिजे. आता आपण बेसन पीठ साईडला ठेवूया आणि वडापावचं स्टफिंग बनवायला घेऊया. स्टफिंग बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण इथे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेऊया. यासाठी इथे मी 1 इंच अद्रक, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हे सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं. तर इथे आपली वडापावसाठी लागणारी मिरचीची पेस्ट तयार आहे. वडापावच्या स्टफिंगसाठी इथे मी 4 बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतला आहे. हे बटाटे हाताने कुस्करून घ्यायचे. बटाटे शक्यतो हाताने स्मॅश करावे, म्हणजे त्यामध्ये थोडेसे बटाट्याचे चंक राहतात. वडापाव खाताना ह्या छोट्या छोट्या बटाट्याच्या फोडी छान लागतात. तर इथे आपले बटाटे कुस्करून तयार आहेत. आता आपण स्टफिंगच्या फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये कढीपत्ता आणि आपण तयार केलेली मिरचीची पेस्ट घालायची. ही पेस्ट तेलामध्ये 1.5 ते 2 मिनिट छान परतून घ्यायची. मिरचीची पेस्ट तेलामध्ये छान परतून झाली की यामध्ये हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करूया. धना पावडर आणि गरम मसाला घालायचा. हे मसाले अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. आता ही फोडणी आपण मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये घालूया. फोडणी घातल्यानंतर आवडीनुसार कोथिंबीर घालायचा आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं वडापावचं स्टफिंग तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. या प्रकारे आपण इथे चपट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. इथे आपले गोळे करून तयार आहेत. आता आपण वडापाव तळायला घेऊया. इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. आता आपण वडापाव तळून घेऊ. एक वडा घ्यायचा आणि तो बेसनामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा, जेणेकरून वड्याच्या दोघी बाजूला बेसनाचं छान कोटिंग येईल. वड्याच्या दोघी बाजूला बेसनाचं छान कोटिंग आलं की हा वडा तेलामध्ये सोडायचा. आता हा वडा तेलामध्ये छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. वडा एका बाजूने तळून झाला की झाऱ्याने पलटून घ्यायचा आणि दोघी बाजू व्यवस्थित तळून घ्यायच्या. वडा टाकताना छोटे छोटे भजे तयार होतात, ते काढून घ्यायचे आणि नंतर हे आपण चटणीसाठी वापरणार आहे. इथे आपला वडा दोघी बाजूंनी छान तळून झाला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. या प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया.
इथे आपले सर्व वडे तळून तयार आहेत. आता आपण वडापावसोबत लागणाऱ्या मिरच्या तळूया. इथे मिरच्यांना मधून थोडा थोडा कट मारून घ्यायचा, म्हणजे त्या तळताना फुटत नाहीत. आता आपण मिरच्या तेलामध्ये तळून घेऊया. इथे मिरच्या तळून झाल्या आहेत. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण वडापावसोबत लागणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी बेसनाचे छोटे छोटे भजे तळून घेणार आहे. शक्य होतील तेवढ्या छोट्या साईजचे भजे तेलामध्ये घालायचे. हे भजे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. भजे छान कुरकुरीत तळून झाले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भजे थंड करून घ्यायचे. भजे थंड होत आहेत तोपर्यंत आपण लसूण तळून घेऊया. इथे मी लसणाच्या काही पाकळ्या सोलून घेतल्या आहेत आणि काही पाकळ्या सालासहित वापरत आहे. लसूण तळून झाला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये तळलेला लसूण घालायचा. लाल तिखट घालायचं आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. लसूण बारीक करून झाला की त्यामध्ये तळलेली भजी घालायची. मीठ घालायचं. मीठ थोडं अंदाजाने घालायचं, कारण आपण भज्यांमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं. आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून जाडसर चटणी वाटून घ्यायची. इथे आपली वडापावसोबत लागणारी चटणी तयार आहे. आता आपण वडापाव सर्व करूया. मी इथे एक पाव मधून कट करून घेत आहे. त्यावर चिंचेची चटणी लावून घ्यायची. आवडत असल्यास हिरवी चटणी लावायची. आता आपण यावर तयार केलेली सुकी चटणी घालूया. वडा ठेवायचा आणि वरून बंद करायचं. तर इथे आपला वडापाव तयार आहे.